नमस्कार. आपण पाहताय महर्षी गायकवाड. सहकार, कला, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रात आपल्या माळशिरस तालुक्याने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव उज्ज्वल केले आहे. या यशात योगदान देणारे अनेक जण मेहनतीने आणि कौशल्याने देशाचा झेंडा अभिमानाने फडकवत असतात. असाच एक युवा खेळाडू म्हणजे रामजी कश्यप, ज्याने प्रतिकूल परिस्थितीत आपल्या मेहनतीने आणि खेळातील कौशल्याने खो खो वर्ल्ड कप स्पर्धेसाठी निवड होण्याचा मान मिळवला आहे. याच रामजी कश्यपच्या परिवाराशी व त्यांच्या प्रशिक्षकाशी महर्षी डिजिटल न्यूजने संवाद साधून रामजीच्या संघर्षमय प्रवासाविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मेरा नाम हरिश्चंद्र कश्यप. तुमचं? कमला कश्यप. मुलाची वर्ल्ड कपसाठी निवड झाली माहिती आहे का? अब तो दिल्ली लगेला है, दिल्ली जाऊन उधर भगवान की कृपा से तो बहुत अच्छा हो गया. दिल्लीला कशाला गेलाय माहिती आहे का? ते खो खो साठी गेला. कुठल्या स्पर्धेसाठी? इसको अब क्या है, वो खो खो के मैच में गए खेलने की वजह से. तो अभी वो उधर अभी प्रैक्टिस चालू थे. अभी बोले 13 तारीख से चालू होने वाला है हमारा काम खो खो का. हम बोला ठीक है अपन करो, भगवान की दया से हमको तो बहुत अच्छा खुशी भाई है कि अच्छा भगवान ऊपर ले गए. सीख रहे हैं बच्चे लोग, खेल रहे हैं तो अपना बहुत अच्छा है, धन्यवाद है अपना. ये अपना सीख देखा है. और इनको तुम्हाला माहिती आहे का कुठं गेलाय मुलगा? आम्हाला माहिती आहे की दिल्लीला गेले, निवड झाली तिची. कशासाठी निवड झाली? खो खो का. खो खो साठी. वर्ल्ड कपच्या मॅच आहेत, जगातली सगळ्या टीम येणार आहेत माहिती आहे का? आम्हाला माहित नाही ना, पण तुम्हाला सांगितले तर आहे माहित आम्हाला. सांगितलंय का? हा, तुम्ही सांगत तर आम्हाला आहे माहित. बरं. आम्हाला ही माहित नाही की ही कशासाठी गेले. कैसा क्या तुमचं काय झालंय शिक्षण? तुमचा काय व्यवसाय आहे? हमारा व्यवसाय छापड़ी का था. पाइनएप्पल किया है और इधर कुल्फी भी किया है और फिर इसके बाद मेरे छापड़ी का व्यवसाय चालू किया है. तो ये अपना सभी अभी तक ही छापड़ी का व्यवसाय चालू है. और तो हम नहीं किया कुछ भी. अपने आपके देश में यहाँ रहते हैं बेड़ापुर नगरी में. किती मुलं आहेत तुम्हाला? पहिले नारायण हवाय, वही तो बोला है कि पहले राम नारायण है, फिर अंजनी, फिर राम जी है, राम जी से फिर अजय है. चार मुला है. रामजीचं किती झालंय शिक्षण? राम जी का मेरा 14 है ना, 13वां है. हमको यह पता नहीं है कि 14 है कि कितने है, हमको यह पता नहीं है. तुम्ही मूळचे कुठले? तुमच्या भाषेवरून वाटते तुम्ही महाराष्ट्रीयन आहे. तुमचं मूळ गाव कुठलं? तुमचं कुठल्या राज्यात? आमचा मूलगाव यूपी उत्तर प्रदेश जिला फतेहपुर. किती वर्षापासून वेळापूरमध्ये आहे? इतने 35 से 40 वर्ष हो गए हमको इधर रहते. अकलूज और बेड़ापुरत हमको 35-40 वर्ष हो गए. बरं. हाँ इथे राहायला. मुलगा कधीपासून खो खो खेळतोय माहिती आहे का? कुठल्या वयापासून, कितवीत असल्यापासून? मुला तो 4 में था, 3 में था, 4 में था, तब से वो खो खो खेलने का शुरुआत कर दिया. तो सभी हमको मिला ही नहीं, किधर जाता है किधर नहीं, अपने को मालूम नहीं रहा क्या कर रहे हैं क्या नहीं, कहाँ जा रहे हैं कहाँ नहीं, ये अपने को भी मालूम नहीं. पर समझे राम नारायण भेज देता, हमको पता नहीं किधर है, कहाँ कर रहा है कहाँ नहीं, ये हमको पता भी नहीं. हमको लागत गया ये राम नारायण का ही मैं एक टकारत हो इनका फिरावा थी, तो उसके वास्ते हम गुस्सा करत गहन, राम जी का भी गुस्सा करत गहन, सर के भी गुस्सा करत गहन कि हमारे पोरन का न लाई के जा कहूँ. ये बाद में ये पोरन झगड़ा करे लागे हमसे, तो हम झगड़ा करत गहन, सर उनसे झगड़ जात गहन कि हमारे पोरन का न लाई के जा ख्याल का. पर हमका मालूम न रहा कि इतना हमारा पोरा ऊपर चला जाई. रामचे भाव आहेत, माहिती आहे का तुम्हाला? रामची निवड झालेली आहे. हा माहीत आहे. रामजी निवड झालेली आहे खो खो वर्ल्ड कपसाठी. बरं. कधीपासून खेळत होता राम खो खो एवढा? ती बारक्यापणापासून चालू केले, 5वीत असल्यापासून त्यानं बरं. खेळायला चालू केले. म्हणजे प्रॅक्टिस चालू करत करत ते नॅशनल खेळून त्यानं 10-12 नॅशनल खेळून आता खो खो वर्ल्ड कपसाठी गेले, दिल्ली इथे होणार आहे. त्यांच्या बहीण आहेत आपल्यासोबत. माहिती आहे का रामची निवड झालेली? कसं वाटतंय? खूप भारी वाटलं. त्यानं फोन करून सांगितलं होता घरी निवड झाल्यानंतर ना, ज्या दिवशी निवड झाली त्याचा फोन आला होता संध्याकाळी आम्हाला. त्या आता दिल्ली येथे होणाऱ्या
गांधी स्टेडियममध्ये मॅच आहेत वर्ल्ड कपच्या, तिथं तो नेतृत्व करणार आहे महाराष्ट्राकडून, भारताकडून सॉरी. किती स्पर्धा जिंकल्यात त्यांनी माहिती आहे, काय कल्पना आहे? आत्तापर्यंत त्यानं शालेय 3 मॅचेस खेळला आहे. ओपन नॅशनल पण आहे तो, आणि खेलो इंडिया पण खेळला आहे तो 2 वर्ष. नॅशनल गेम पण केलेत त्यानं. आधी त्याला घरचा सपोर्ट नव्हता, परत नंतर आम्ही त्याला करायला लागलो सपोर्ट वगैरे. म्हणजे आम्हाला पण कल्पना नव्हती की तो एवढा चांगला खेळेल. आमचा छोटा व्यवसाय होता, त्यातनंच आम्हाला 4 पैसे मिळायचे. त्याच्यामुळेच आम्ही छापडी करा, बाहेर कुठं बोंबलत फिरू नका, किंवा घरचंच काम बघा, ह्या सगळ्या गोष्टी सगळे मारत वगैरे असायचे. मग आम्ही त्याला, ते आमच्यापाशी म्हणायचं मला जायचं आहे खेळायला, मग आम्ही त्याला घरी न सांगता पाठवून द्यायचो. घरी विचारले की सांगायचं की तो गेला छापडीसाठी, आणि परत रात्री जर उशीर झाला यायला त्यांना, तर मग घरचे विचारायचे एवढा उशीर कसा झाला त्याला यायला. मग तेव्हा आम्ही म्हणायचो नाही त्याला उशीर झाला असं तसं. मग त्यांना कधी रात्रीचे 10 वाजायचे, कुठं छोट्या मॅचेस असतात राज्यस्तरीयचे वगैरे, ते गेला की उशीर होत होता घरी यायला. मग घरचे त्याला पण बोलायचे, मला पण बोलायचे, भावाला पण बोलायचे मोठ्या. पण आम्ही त्यांना म्हणायचो जाऊ द्या, झालं गेलं, आता नाही जाणार इथून पुढं. पण आम्ही त्यांना प्रत्येक वेळेस असंच घरच्यांपासून लपवून पाठवायचो तिकडं. परंतु आता वर्ल्ड कपची मॅच आहे, तर वर्ल्ड कप जिंकून आणल आपला भाऊ, काय अपेक्षा वाटते? जिंकून आणल त्याची आम्हाला सगळ्यांना आनंद आहे, आणि एवढ्या मोठ्या आणल ना आणल ती वेगळी गोष्ट आहे, पण तो तिथपर्यंत पोहोचलाय ते आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. तिथपर्यंत पोहोचायसाठी त्यानं खूप प्रयत्न केला. तो जेव्हापासून खो खो खेळायला चालू केलं ना, तेव्हापासून तो म्हणजे सकाळी 4ला उठून ग्राउंड केलं आहे त्यानं. ग्राउंडवरनं आला की घरी पण मदत करू लागायचं, छापडीला जा, बाकी घरची कामं, शाळा करत होता, सगळं केलं. परत संध्याकाळी ती 2 टाईम प्रॅक्टिसमध्ये अजिबात ती हाय करत नव्हता. सकाळ संध्याकाळ 2 टाईम प्रॅक्टिस केली. परत त्याची डाएट वगैरे, आमच्या घरात काय नसायचं व्यवस्थित खाया प्यायला त्याला. आमच्यात काय कधी भाजी असती कधी नसतायची त्या टायमिंगला. त्याच्यातनं त्यानं एवढं सगळं उभा केलं आहे. त्याच्यामुळं पुढं ज्याच्यासाठी आमचा सगळ्यांचा आशीर्वाद आहेच त्याच्या मागं, आणि कायम राहील. खो खो वर्ल्ड कप खेळायला गेलेल्या रामजी कश्यपचे कोच आपल्यासोबत आहेत. वर्ल्ड कप आनंद तर अतिशय होतो आहे. म्हणजे हे आमच्यासाठी सगळ्यात मोठी उपलब्धी आहे आत्तापर्यंतची. आमच्या क्लबवर अनेक खेळाडू खेळले, अनेक खेळाडू राष्ट्रीय खेळाडू झाले, रेल्वेला लागले, इतर सरकारी नोकरीत आहेत. पण ही जी आमची उपलब्धी आहे ती सगळ्यात मोठी उपलब्धी आहे. आता ह्याच्यापेक्षा मोठं नाही आमच्यासाठी काय. रामजीची कशी ओळख झाली तुमची? रामजी तुम्हाला कुठं आढळला, नेमकं त्याची सुरुवात कशी झाली? रामजी कश्यप हा ज्यावेळेस इंग्लिश स्कूल वेळापूरला शाळेतला होता, त्यावेळेस माझे कोच आणि त्याचे पण कोच नारायण जाधव NS ह्यांनी त्याला नोटीस केला पहिल्यांदा. म्हणजे त्याच्या पायात स्प्रिंट जास्त आहे, किंवा तो अतिशय ॲक्टिव्ह आहे, त्याचं रनिंग फास्ट आहे, असं तसं त्यांनी पहिल्यांदा खरं त्यांचंच योगदान म्हणावं लागेल. आणि नंतर मग ग्राउंडच्या माध्यमातून त्यांनी मला एक दिवस सांगितले की असं एक मुलगा आहे, 6वीला आहे आणि चांगला खेळतो, असं तसं. त्या पण वेळेस एवढं काय नोटीस केलं नव्हतं मी. पण ज्यावेळेस त्याला मी तालुकास्तरीय स्पर्धेदरम्यान त्याला पाहिला, नंतर मग त्याच्यावर मग काम करायला चालू केलं आम्ही. असं त्याची सुरुवात त्याची कुठली स्पर्धा झाली, तिथून कसं त्याच्या प्रकारे यश मिळत केलं? तो पहिल्यांदाच अंडर-14 खेळला नॅशनल. नॅशनल खेळला, आणि नंतर परत मग आम्ही त्याच्यावर काम चालू करायला सुरुवात केली. नंतर तो 15 वर्षाचा असताना तो अंडर-17 नॅशनल खेळला, आणि नंतर खेलो इंडियाला सिलेक्ट झाला. खेलो इंडियाला सिलेक्ट झाला नंतर तो स्टँड बाय थांबला, म्हणजे थोडक्यात स्टँड बायला सिलेक्शन झालं. आत इनमध्ये नव्हता तो. नंतर दुसऱ्या वर्षी पण 17 खेळला, आणि नंतर खेलो इंडिया 17 खेळला. 17ला बी त्यानं बेस्ट प्लेअर घेतला, आणि 18 पण त्याच वर्षी खेळला तो. असं तिथून पुढं मग त्याचं राष्ट्रीय स्पर्धा खेळणं हे दरवर्षी चालूच राहिलं. बट मला वाटतं एकच वर्ष असं असेल की त्या वर्षी तो काहीच खेळला नाही. म्हणजे त्यावेळेस त्याला इंजुरी झाली होती, मोठी इंजुरी झाली होती, आणि मग ते इंजुरी रिकवर व्हायला जवळजवळ 1 वर्ष कालावधी गेला. अनेक ठिकाणच्या डॉक्टरच्या ट्रीटमेंटच्या माध्यमातून आम्ही ती इंजुरी कवर केली. पण ज्यावेळेस तो परत नंतर उतरला इंजुरीमधून, त्यावेळेस तो एक जबरदस्त प्लेअर म्हणूनच उदयाला आला. असं
रामजीचं आता वय काय आहे नेमकं आणि त्यानं आतापर्यंत किती स्पर्धा जिंकल्या, किती, आज आम्ही त्याच्या घरी जाऊन ट्रॉफ्या बघितल्या, आज तुमच्यापाशी पण ट्रॉफ्या बघतोय, किती स्पर्धा जिंकल्या त्याने, कोणत्या कोणत्या स्पर्धा जिंकल्या? आता रामजीचं वय तसं 21 वर्ष पूर्ण आहे, तुला 22 वर्षाचा आहे तो आता, 22व्या वर्षी त्याचं पदार्पण झालेलं आहे. त्याच्या आत्तापर्यंतच्या नॅशनल जर बघितल्या आपण, राष्ट्रीय स्पर्धे दरम्यानच्या ज्यावेळेस तो खेळला त्या जर बघितल्या तर सर्वसाधारण 15-16च्या आसपास नॅशनल राष्ट्रीय स्पर्धेत तो चमकला आहे चांगला. हां, जवळजवळ खेलो इंडिया 3-4 वेळा खेळला आहे. नॅशनल गेम राष्ट्रीय जर स्पर्धा आहेत आता त्या 3 खेळला आहे तो. नंतर स्कूल नॅशनल 7-8 वेळा खेळला आहे. नंतर लीगला त्याचं सिलेक्शन झालं. ओपन नॅशनल खेळला. ओपन नॅशनलच्या दरम्यान लीग निघाली. लीगला पण चेन्नई क्विक गन संघाकडून तो सलग 2 वर्ष झाले खेळला आणि सलग दोन्ही वर्षी तो बेस्ट प्लेअर आहे, भारतातला सर्वोत्कृष्ट प्लेअर, प्रो अल्टिमेट लीगचा सर्वोत्कृष्ट प्लेअर म्हणून सलग 2 वर्ष त्याला गौरवण्यात आलं. नंतर नॅशनल खेळला तो, ओपन नॅशनल. त्या ओपन नॅशनल उस्मानाबाद येथे झालेल्या ओपन नॅशनल दरम्यान पण त्यानं बेस्ट डिफेंडर म्हणून घेतला आणि नंतर तो रेल्वेत भरती झाला. मग रेल्वेत भरती झाल्यानंतर सुद्धा आता परवा जी इंटर रेल्वे झाली, त्यांची राष्ट्रीय स्पर्धा झाली इंटर रेल्वेची, त्या रेल्वेत सुद्धा त्यानं बेस्ट प्लेअर घेतला. तर रामजी कुठं जॉबला आहे आता, त्याचं काय स्टेटस आहे आता, त्याचं नेमकं काय चाललं आहे? आता रामजी सेंट्रल रेल्वेला तिकीट निरीक्षक म्हणून पदावर रुजू आहे. सध्या ट्रेनिंगमध्येच आहे तो आणि मुंबईला असतो तो आता. वर्ल्ड कप खेळतोय, काय संदेश द्याल आणि भावी खेळाडू तयार व्हावेत म्हणून काय सांगचाल युवकांसाठी? वर्ल्ड कप खेळतो ही आमच्यासाठी अतिशय सर्वात मोठी उपलब्धी आहे आणि तसाच आम्ही प्रयत्न इथून पुढून चालू ठेवू. वेळापूरसारख्या ग्रामीण भागात आम्ही मोठं ग्राउंड चालू करतो आहे, म्हणजे चालू झालं आहे आमचं. जवळजवळ पालखी मैदान आहे आम्हाला, एवढं निसर्गाने दिलेलं एवढं मोठं मैदान आहे, त्याचा आम्ही पुरेपूर वापर करून घेतो. सर्वसाधारण रोज 100च्या वर मुलं रोज सरावासाठी येतात आणि इथून पुढं पण आमचं काम असंच राहील की दिवसेंदिवस चांगले प्लेयर आमच्या इथून घडावेत. तसं बघायला गेलं तर ग्रामीण भागात खो खोचा जर विचार केला तर सगळ्यात जास्त नॅशनल महाराष्ट्रात मला वाटतं आमचेच निघतील. कारण आता ह्या वर्षी आमच्या इंग्लिश स्कूल वेळापूर या शाळेच्या माध्यमातून 2-3 टीम आमच्या राज्याला गेल्या आणि जवळजवळ 7 मुलं आमची नॅशनल खेळली ह्या वर्षी. आणि एकूण नॅशनल आमच्या ह्या वर्षी बघितलं तर हे रामजीचं वर्ल्ड कप जर पकडलं तर 9 नॅशनल आणि 1 आंतरराष्ट्रीय असा आमच्या यशाचा आलेख आहे. हाच यशाचा आलेख वर्ल्ड कपच्या निमित्ताने पूर्ण होईल काय वाटतं? होणार की 100% होणार. रामजी अतिशय आता सध्या म्हणजे बेस्ट प्लेअरच आहे, तो विषयच नाही. आणि ह्या सगळ्या गोष्टीसाठी आम्हाला आमचे मार्गदर्शक, आमच्या क्लबचे मार्गदर्शक ज्याच्या माध्यमातून आम्ही आमचं क्लब चालवतो, धैर्यशील मोहिते पाटील, तर त्यांच्या माध्यमातून आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही सगळं आमची यंत्रणा चालू असते. आणि सगळ्यात मोठं आम्हाला ह्या सगळ्या गोष्टीसाठी सहकार्य आहे ते डॉक्टर चंद्रजित जाधव सर, उस्मानाबादचे आहेत. ते अखिल भारतीय खो खो महासंघाचे सहसचिव आहेत आणि महाराष्ट्र खो खो असोसिएशनचे सचिव आहेत. सर्वात पहिल्यांदा रामजीला जो ब्रेक दिला तो डॉक्टर चंद्रजित जाधव सरांनी दिला आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही भरपूर यश कमवलं. हे होते रामजी कश्यप यांचे कोच सोमनाथ बनसुडे. रामजीचा जेवढा वर्ल्ड कपपर्यंत जाण्यात खारीचा वाटा आहे त्याच्यापेक्षा जास्त कोच सरांचा आहे. त्यांनी त्याच्यावर मेहनत घेतली आणि त्याला इथपर्यंत जाण्यास पूर्णपणे सपोर्ट केला. त्यांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या प्रेरणेने आज रामजी नक्कीच वर्ल्ड कप जिंकून आणेल अशी त्यांना पूर्णपणे खात्री आहे. माझे सहकारी औदुंबर बिसेसोबत सागर खरात, महर्षी डिजिटल न्यूज, वेळापूर.